हाऊ टू कंट्रोल माइंड हा प्रश्न अर्जुन यांनी देखील श्रीकृष्ण यांना विचारला होता. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात ते प्रत्येक ओव्हरथिंकरने ऐकायला हवं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे खरं आहे की मन खूप चंचल आहे, परंतु प्रॅक्टिस आणि डिटॅचमेंटने सांभाळलं जाऊ शकतं, कंट्रोल केलं जाऊ शकतं. इथे श्रीकृष्ण समजवतात की मनाला फोर्स करू नका, परंतु भटकलेल्या मनाला डिसिप्लिन आणि फोकसच्या साह्याने कंट्रोल नक्की करा. माइंड कंट्रोल करणे याचा अर्थ तुम्ही कधीही डिस्ट्रॅक्ट होणार नाही हा नसतो, परंतु डिस्ट्रॅक्ट झालेल्या मनाला तुम्ही कसं कंट्रोल करता हा नक्की असतो. ॲज पर न्यूरोसायन्स या गोष्टीला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या भटकलेल्या मनाला कंट्रोल करता तेव्हा तेव्हा तो तुमच्या ब्रेनमध्ये एक न्यूरल पाथवे क्रिएट करतो. प्रत्येक प्रॅक्टिससोबत हा पाथवे अजून स्ट्रॉंग होतो आणि याचमुळे फोकस वाढतो, भलेही करिअरमध्ये असो वा मेडिटेशनमध्ये. एक रिअल एक्झाम्पलने समजूया. समजा तुम्ही जिममध्ये जाता. पहिल्या दिवशी तुम्हाला वेट उचलत नाही, परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला थोडं इझी वाटतं आणि एका महिन्यानंतर तुम्ही संपूर्ण वेट उचलता. तुम्ही स्ट्रॉंग फील करता. माइंड देखील असंच काम करतं. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला फोकसमध्ये आणता तेव्हा माइंड मसल्स ग्रो होतात.